या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू नाटक करत सगळ्यांना सांगत असते की अनुष्का मॅडम इतकी मी शिकलेली नाहीये, मात्र मंगळसूत्राचं पावित्र्य कसं राखायचं हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. आणि मग ती पुढे अहिल्याला असंही म्हणते की जेव्हा अनुष्का मॅडमने माझ्या गळ्यात हे खोटं मंगळसूत्र बघितलं तेव्हा त्या खूप चिडल्या आणि त्यांनी माझा हात पकडून मला इथे आणलं. इतकंच नाही तर त्यांनी हे मंगळसूत्र तोडायचा सुद्धा प्रयत्न केला. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की पारू हे काय बोलतेस तू. तर पारू नाटक करत म्हणत असते की अनुष्का मॅडम तुम्ही असं का वागलात मला खरंच माहिती नाहीये. आणि मग त्यानंतर ती अनुष्कालाच सगळ्यांसमोर तोंडावर पाडते. ती म्हणत असते की अनुष्का मॅडम मला तुमच्याकडे बघून ना खरंच खूप छान वाटायचं. तुम्ही किती शांत स्वभावाच्या होत्या. आजपर्यंत कधीही तुम्ही तुमचा तोल जाऊ दिला नाही. मग आज नेमकं असं काय घडलं की तुम्ही असं वागलात. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की बस झालं पारू, अजून किती खोटं बोलणार आहेस तू. आणि मग ती अहिल्याला म्हणते की अहिल्या मॅम, पारूच्या गळ्यात या आधीसुद्धा दामिनी मॅमने मंगळसूत्र बघितलं होतं. आणि मग ती याबद्दल दामिनीला विचारते, पण दामिनीला भीती वाटते की जर तिने अनुष्काची बाजू घेतली आणि सत्य सांगितलं तर कदाचित अहिल्या तिचं तोंड काळं करेल. आणि त्यामुळे दामिनी म्हणते की नाही नाही, मी पारूच्या गळ्यात याआधी कधीही मंगळसूत्र बघितलं नाही. आणि ती अनुष्काला सुद्धा म्हणते की तू उगाच माझं नाव घेऊ नको, माझा ना माझ्या पारूवर खूप विश्वास आहे. आणि दामिनीने अशी पाठ फिरवल्यामुळे अनुष्का एकटीच पडते. आणि मग त्यानंतर अहिल्यासुद्धा अनुष्काला खूप सुनावते. ती म्हणत असते की अनुष्का तू अशी का वागलीस मला खरंच माहिती नाहीये, पण जर तुझा गैरसमज झाला होता तर तू आधी आदित्यसोबत बोलायला हवं होतं, त्याच्यासोबत बोलून गोष्टी सॉर्ट करायला हव्या होत्या. मात्र तू तसं नाही केलं. तू मारुतीला आणि त्या गनीला भरल्या ताटावरून उठवलं, पारूला इथे घेऊन आली आणि आमच्यासमोर तमाशा केला. तुझ्याकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती. आणि मग त्यानंतर पारूसुद्धा पुन्हा त्या अनुष्काला म्हणू लागते की अनुष्का मॅडम तुम्ही असं का वागलात. तुम्हाला मंगळसूत्राचं पावित्र्य माहिती नाहीये का. आता थोड्याच दिवसामध्ये तुमच्या गळ्यात सुद्धा मंगळसूत्र असेल, मग मंगळसूत्राचं पावित्र्य कसं राखायचं हे आता तुम्हाला शिकावंच लागेल. आणि पारूच्या अशा बोलण्यामुळे अनुष्का तर अजूनच चिडते. आणि मग त्यानंतर पारू या सगळ्यामध्ये तिचा काही दोषच नाहीये असं सगळ्यांना दाखवत अनुष्काला खोटं पाडत गनीला आणि मारुतीला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात अहिल्या म्हणते की अनुष्का तुला पारूला काही सांगायचं नाहीये का. तर अनुष्काला काही कळतच नाही. आणि तितक्यात तो प्रीतम हसतच म्हणतो की अनुष्का तू नवीन आहेस ना म्हणून तुला माहीत नाही, आई तुला पारूची माफी मागायला सांगते. आणि ते ऐकून अनुष्का पारूला आय एम सॉरी असं म्हणते. तर पारू म्हणत असते की अनुष्का मॅडम तुम्ही माझ्यासोबत जे वागलात ना ते मी एक वेळ सहन करेल सुद्धा, मात्र मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्या बाचा अपमान कराल. तुम्ही त्याला आणि माझ्या भावाला भरल्या ताटावरून उठवलं. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. जर माफी मागायची असेलच ना तर माझ्या बाची माफी मागा. आणि ते ऐकून मग अनुष्का मारुतीच्या पुढे जाते आणि हात जोडून त्याची माफी मागते. तर तो तिला काही बोलणार इतक्यात आदित्य त्याला थांबवतो, त्यामुळे तो गप्प बसतो. आणि मग त्यानंतर ते सगळेजण तेथून निघून जातात. अनुष्का एकटीच हॉलमध्ये उभी असते आणि घडलेल्या प्रकारामुळे ती खूप चिडलेली असते. त्यानंतर मग गनी, मारुती, पारू त्यांच्या घरी जातात. गनी म्हणत असतो की त्या अनुष्का मॅडम आपल्या तायडीसोबत असं कसं वागू शकतात. बरं झालं आदित्य सरांनी तायडीची बाजू घेतली आणि त्यांचं तोंड बंद केलं. पण पारू त्याला शांत राहायला सांगते. तर मारुती त्याच्या बायकोच्या फोटोसोबत बोलत म्हणत असतो की आज खूप मोठं बालट आलं होतं, मात्र तुझ्या पुण्याईमुळे ते टळलं. आणि मग तो पारूला सुद्धा म्हणतो की पारू मला माहिती आहे आज जे काही घडलं त्यात तुझी चूक नाही आहे, मात्र तुझ्याकडून सुद्धा असं नक्कीच काहीतरी झालं असणार ज्यामुळे अनुष्का मॅडमचा हा गैरसमज झाला. मात्र पारू म्हणत असते की माझ्याकडून असं काही झालेलं नाहीये. तर मारुती तिला समजावत असतो की हे बघ पारू, आपण नोकर माणसं आहोत आणि ते आपले मालक आहेत. आपण स्वप्नात सुद्धा त्यांच्याशी नातं जोडण्याचा विचार करू शकत नाही. कदाचित अनुष्का मॅडमला माहीत नसावं की तुझ्यासाठी अहिल्या मॅडम देवी आहेत आणि त्यांचं घर म्हणजे मंदिर, म्हणून त्यांचा हा गैरसमज झाला असावा. मात्र तू सुद्धा ना थोडंसं अंतर ठेवून वाग, तुझी जागा ओळख. आणि त्यावर पारू फक्त खाली मान घालत हो म्हणते. आणि मग त्यानंतर मारुती तिला सांगतो की हा सगळा गैरसमज या तुझ्या गळ्यातील मंगळसूत्रामुळे झाला आहे ना, मग ते मंगळसूत्र तू आत्ताच्या आत्ता काढून टाक. तू तिथे त्यांना सांगितलंस ना की हे मंगळसूत्र तू फक्त त्या शूटिंगपुरतं घातलं होतं, मग आता शूटिंग तर संपलं, त्यामुळे आता हे मंगळसूत्रसुद्धा काढ तुझ्या गळ्यातून. पण ते ऐकून पारू घाबरते आणि म्हणते की अरे बा
तू आधी जेवण करून घे, मी नंतर हे मंगळसूत्र काढेल. मग मात्र मारुती खूपच चिडतो आणि तो पारूला म्हणतो की पारू, तू मंगळसूत्र काढतेस की मी काढू? आणि ते ऐकून मग पारू घाबरते आणि ते मंगळसूत्र काढायचा फक्त प्रयत्न करू लागते. मात्र मग ती नाटक करत म्हणत असते की अरे बा, हे मंगळसूत्र काही निघतच नाही आहे. तू एक काम कर, तू आणि गणेश जेवण करून घ्या, मी नंतर बघते काय करायचं ते. पण ते ऐकून मारुती रागातच म्हणतो की थांब, मीच ते मंगळसूत्र काढतो. आणि तो पारूच्या जवळ जाणार इतक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती मारुतीला थांबवत म्हणते की मारुती दादा, हे काय करताय तुम्ही? खोटं जरी असलं ना तरी त्या मंगळसूत्राचं सुद्धा पावित्र्य आहे आणि कधीच बापाने आपल्या मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढू नये. आणि ते ऐकून मारुती जागच्या जागी थांबतो. तर सावित्री मारुतीला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दोघे जण जाऊन जेवण करा. मंगळसूत्र हा आमच्या बायकांचा विषय आहे, या मंगळसूत्राचं काय करायचं ते मी बघते. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की ठीक आहे आणि तो तेथून निघून जातो. तर ती पारू रडतच सावित्रीला मिठी मारते आणि विचारत असते की सावित्री आत्या, आता आपण काय करायचं? त्यानंतर मग पारू ते मंगळसूत्र हातात घेऊन पाहत असते. तिला तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा क्षण आठवत असतो. ती मनाशी विचार करत असते की मी हे मंगळसूत्र तर माझ्या गळ्यातून नाही काढू शकत. हे आदित्य सरांचं सुरक्षा कवच आहे. जर मी हे मंगळसूत्र काढलं आणि आदित्य सरांना काही झालं तर मग काय करायचं? आणि मग त्यानंतर ती पुढे काय करायचं याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे घडलेल्या प्रकारामुळे तो प्रीतम खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की ती अनुष्का ना आधीपासूनच माझ्या डोक्यात जाते. ती आपल्या घरी आली ना की मला वेगळेच वाईब्स येतात आणि आज तर तिने जे काही केलं आहे ना ते अत्यंत चुकीचं आहे. ती पारूसोबत असं कसं काय वागू शकते? ती पारूला खेचत इथे कशी काय घेऊन येऊ शकते? तिचा दादावर थोडासुद्धा विश्वास नाही आहे का? आणि प्रीतमला इतकं चिडलेलं बघून प्रिया म्हणते की प्रीतम, तुम्ही प्लीज शांत व्हा, स्वतःला इतका त्रास नका करून घेऊ. पण प्रीतम ऐकतच नाही. तो रागाच्या भारात म्हणतो की दादाने हे मान्य केलं होतं ना की त्याने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे, मग त्याने हे सुद्धा सांगायला हवं होतं की हो, पारू आहे माझी बायको. आणि ते ऐकून प्रिया पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की तुम्ही हे काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? तुम्ही रागाच्या भारात आहात म्हणून वाटेल ते बोलू नका. जर हे अहिल्या मॅमने किंवा मग अनुष्काने ऐकलं तर काय होईल, कळतंय का? मात्र प्रीतम खूपच रागात असतो. तो म्हणत असतो की पारू माझी मैत्रीण आहे आणि तिच्यासोबत असं चुकीचं कोणीही वागलेलं मला नाही चालणार. पारूने आजपर्यंत या घरासाठी खूप काही केलं आहे, मात्र या घराने त्या बदल्यात तिच्यावर फक्त आणि फक्त अन्यायच केला आहे आणि मला कधीही अन्याय बघायची सवय नाही आहे. मात्र जेव्हापासून अनुष्का इथे आली आहे ना तेव्हापासून प्रत्येक वेळी पारूवर अन्याय होतो. आधी तर तिने पारूचं ब्रँड ॲम्बॅसेडर पद काढून घेतलं आणि आज हा सगळा तमाशा केला. आणि त्याचं असं हे सगळं बोलणं ऐकून प्रिया त्याला शांत करत म्हणते की प्रीतम, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया त्या सगळ्यापासून दूर, म्हणजे तुम्हालासुद्धा या सगळ्याचा त्रास होणार नाही. आणि त्यांचं हे सगळं बोलणं अनुष्का बाहेरून ऐकत असते. आणि मग शेवटी प्रीतम देखील प्रियासोबत बाहेर फिरायला जायला तयार होतो. तर अनुष्का मनाशी विचार करत असते की हा प्रीतम माझ्यासाठी धोकादायक ठरू शकतो, याचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवा. त्यानंतर मग ती आदित्यकडे जाते. तर आदित्य काही न बोलतंच तेथून जाण्यासाठी निघतो, पण अनुष्का त्याला थांबवते आणि त्याची माफी मागते. मात्र आदित्य तिला 4 गोष्टी सुनावतो आणि म्हणतो की तू पारूसोबत अशी का वागलीस? जर तुझा गैरसमज झाला होता तर तू माझ्याकडे यायचं, माझ्यासोबत बोलायचं. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला असं वाटायचं की तू खूप मॅच्युअर्ड आहेस. आणि त्यावेळी अनुष्का रडतच म्हणते की आदित्य, मला माफ कर. मला आज काय झालं होतं खरंच माहिती नाही आहे. पारूसुद्धा माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मला कळतंय की मी तिच्यासोबत असं वागायला नको होतं. तर आदित्य म्हणत असतो की हे बघ अनुष्का, जर तू अशीच वागत राहिलीस ना तर मला आपलं लग्न मोडावं लागेल. कारण माझ्या आणि पारूच्या मैत्रीसाठी मी हे नक्कीच करू शकतो. काही झालं तरी आमच्या मैत्रीला कोणी गालबोट लावलेलं मला चालणार नाही. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून अनुष्का रडतच म्हणते की प्लीज असं बोलू नको. हवं तर मी अजून एकदा पारूची माफी मागते, पण तू प्लीज आपलं लग्न मोडू नको. आणि त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे आणि तो रागातच तेथून निघून जातो. अनुष्का मात्र खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की पारू, तू मला आजपर्यंत डिवचला आहे. मी हे सगळं माझ्या दिशासाठी सहन करते, पण आता मी तुला नाही सोडणार. लवकरच हे किर्लोस्कर तुला या घरातून हाकलून देतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
पारू ते मंगळसूत्र एका काळ्या धाग्यामध्ये बांधून घेते आणि मग तो काळा धागा म्हणजेच मंगळसूत्र गळ्यात घालते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो पारूला म्हणतो की बरं झालंस तू मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकलंस, खरंच तू खूप समजूतदार मुलगी आहे. आणि मग त्यानंतर तो पारूला सांगतो की तू आता लग्नाचा विचार करायला हवास, तू लग्न करून टाक. आणि ते ऐकून पारू घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.